इंद्रायणी नदीमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना फ्री कॅचमेंटमुळे पाण्याची पातळी वाढत असून प्रवाहही त्यांचा खूपच जोराने वाढत आहे. त्यामुळे उद्या श्री क्षेत्र देहू येथून व परवा श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी प्रस्थान सोहळा असल्याने वारकऱ्यांना क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी येथे न येता पुणे महापालिकाच्या हद्दीमध्ये पालखीने प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्यासाठी सहभागी होण्याबाबत सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे माझे सर्व वारकरी बंधू भगिनी नम्र विनंती आहे की त्यांनी सरळ सरळ पुण्याकडे अगोदर यावं आणि त्यांची व्यवस्था पुणे शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यासाठी सर्वांनीच खबरदारीच्या दृष्टीने आपण पुणे महानगरपालिका हद्दीत पालखीने प्रवेश केल्यानंतर नंतरच पालखीत सहभागी व्हावं असं आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन यांना सहकार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 22 ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामध्ये मयत व जखमी प्रामुख्याने 5-9 ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पाटण तालुका मावळ इथे जवळजवळ 3 लोकांचा ढिगाऱ्याखाली सापडलेले होते. त्यांना NDRF आणि PMRDAच्या टीमनी त्यांना मदतीनं बाहेर काढलेलं आहे. तसेच भेळ चौक कोटक महिंद्रा बँक समोर पिंपरी चिंचवड येथे संरक्षण भिंत पडल्याने जवळजवळ 1 व्यक्ती मयत झालेली आहे आणि जवळजवळ 8 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. त्यांना तिथल्या पिंपरी चिंचवडच्या मनपा टीमने आणि स्थानिक आपदा मित्रांनी त्यांना मदत केलेली आहे. तसेच खेड तालुक्यातील शेलू कुरकुंडी रस्त्यावरून एक दुचाकी वाहून गेल्यामुळे श्री डांगले आणि श्री जाधव अशा 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. तिथेही स्थानिक लोकांनी आणि आपदा मित्रांनी त्यांचं त्यांनी मदत केली, पण ते शोध कार्य अजून चालू आहे. त्यामुळे एकूण 4 व्यक्ती मयत, 2 पुराच्या पाण्यात बेपत्ता असून त्यांचं शोध कार्य सुरू आहे. तसेच स्थलांतर व्यक्तींची माहिती अशी मिळालेली आहे की मौजे तालुका मावळ जिल्हा पुणे इथे 250 व्यक्ती त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. त्याच्या जिल्हा परिषद शाळां ताजे, अंगणवाडी ताजे, सज्जनवाडी इथे त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. तसेच मौजे भावडी येथील कदमवस्ती येथील 27 लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेलं आहे.